आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी लीगल चेंडू होता फुल टॉस होता आणि पावशिकाल चेंडू ज्यावेळी फलंदाजाने मात्र मिडलिंग केलं त्यावेळी मात्र चेंडू डीप येत होता आणि एक योग्य निर्णय तिसऱ्या पंचाचा मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती अनिलनं आपलं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. आता मात्र अतिश ट्रॅकिंग इनला आपण पाहतोय ओव्हरपिच चेंडू होता आणि पाहू शकाल अगदी जमिनीच्या साईडने चेंडू मात्र मिडविकेटला मात्र ट्रॅव्हल झाले. शतरक्षण मात्र सज्ज होते खराब शतरक्षण आणि चेंडू 2 पायांच्या मधून फरार झालाय आजच्या दिवसातील आणि आतिश भोईरच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार. सुनील दापची यांच्याकडून संतोष बुधर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 2 विकेट बॅक टू बॅक घेतले तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक बाच्याकडून मिळणार आहे. गोलंदाजाची इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी नव्हती परंतु कुठेतरी आउटफील्डमध्ये पाहिलं तर अगदी कावू कॉर्नरकडे क्षेत्ररक्षक होते आणि त्यांच्याकडून मात्र ही चूक पाहायला मिळाली आणि त्याच अनुषंगाने मात्र 4 धाबांचा इथे मात्र कुठेतरी फायदा होत असताना द्रोण 11 या संघाला. संतोष बुधर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मात्र या ठिकाणी मार्ग होता. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता त्याला हुक केलाय आणि पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार आतिश भोईरच्या बॅटमधून. यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. बॅक टू बॅक 3 चौकार जर आले तर त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. काय जबरदस्त मात्र फलंदाजी आतिश भोईरकडनं आपण पाहायला मिळते आणि जर आतिश भोईरने एक षटकार जरी लगावला तरी सुद्धा सचिन माली यासकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाणार आहे. धाबांचा वेग आता मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. 9 धाबा धावफलकावरती पहिला षटकाचा खेळ पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. ओ लो पुटा चेंडू जबरदस्त फटका मिडलिंग खूप छान आहे आणि चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर. आजच्या दिवसातील ही पहिली सौरंज हॅट्रिक आतिश भोईरच्या बॅटमधून. चौकारांच्या हॅट्रिकसाठी सन्मानित सचिनजी माली यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी गौतमजी पाटील यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया हार्दिक स्वागत. काय जबरदस्त फलंदाजी अगदी ऑनसाइड जर पाहिले तर अगदी स्ट्रॉंग झोन आहे आतिश भोईर आणि त्याच दिशेने मात्र वारंवार फटके जो खेळतो आणि आता मात्र ही लेन पावी लागेल थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गोलंदाज संतोषने आणि जागेवरूनच खेळण्याचा मात्र तिथे फलंदाजानं प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये आणि या षटकातील मात्र पहिला निर्धाव चेंडू संतोष बुधरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात बिनगडी बाद 13. हा विजय कुठेतरी पाहिलं तर द्रोण 11 संघासाठी महत्वाचा असेल आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात. इथे फटका फसलाय मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत झेल करतायत आणि या झेल तिथे मात्र ड्रॉप झालं गेलं आणि फलंदाजाला मात्र जीवनदान तिहेरीचा प्रयत्न आणि इथे मात्र पहा फेकी सुद्धा संत झाली आणि त्याच अनुषंगानं पाहता पाहता 3 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या आणि खेळाडू कक्षामध्ये आता मात्र टाळ्यांचा कडकड आवाज आपल्या कानापर्यंत पाहायला मिळतो. या अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न झाला. एक गडी गमावत असताना 16 धाबांची पार्टनरशिप पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे आतिश भोईर तर दुसरीकडे अनिल होते आणि यानंतर जो सामना असेल दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. विराज 11 विरुद्ध मायू 11 या एप्रिल होणारा सामना विराज 11 विरुद्ध मायू 11. मायू 11 संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत त्यांना मात्र एकही सामना जिंकता आला नाही परंतु त्यांच्या विरुद्धात जो संघ आहे विराज 11 त्यांची सुद्धा आपण जर परिस्थिती पाहिली तर त्यांनी सुद्धा 4 सामने केलेले आहेत. 3 पराभव त्यांना स्वीकारलेला लागलेले आहेत आणि 1 सामना त्यांनी जिंकलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धाबा पहिल्या षटकामध्ये एकूण 3 चौकार पाहिले आपण, 1 तिहेरी धाव पाहिली, 1 सिंगल पाहिली आणि 1 डॉट चेंडू पाहिला. हा सर्व लेखाजोखा आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज वडपे विलेश टोकाकडून.
नयन आलाय, नयन गुलवी. नयनने सुद्धा मात्र प्रभावित केला या स्पर्धेमध्ये सर्वांना, सर्व क्रीडारसिकांची त्यांनी सुद्धा मात्र मन जिंकलेली आहेत, ज्या अनुषंगाने त्यांना खेळ या प्रीमियर लीगमध्ये आज प्रस्थापित केलाय. आणि त्याच नयनच्या हातामध्ये चेंडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, आपण जर डीपमध्ये जर फील्ड प्लेसमेंट जर पाहिलं तर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल एक मिडविकेट झोनकडे फिल्डर आहे, लॉंग ऑन खाली आहे, कारण लॉंग ऑन एक्झॅक्टली आहे क्षेत्ररक्षणाची मात्र तो फिल्डर व्ह्यू रचना करतो. आय थिंक त्या ठिकाणी पाहू शकाल ठाकरे आहेत. आणि पंचांच्या वतीने फिल्डिंग करणाऱ्या संघाला पहिली ऑफिशियल वॉर्निंग, यानंतर वॉर्निंग दिली जाणार नाही, डायरेक्टली पेनल्टी अनाऊन्स होईल. प्लीज सो कोऑपरेट. पारितोषिक कंटिन्यू आहे सचिन माली यांच्या माध्यमातून. जर पुन्हा जर अतिश भुने 4 हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपये कॅश प्राइज असेल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अतिशने केला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाच संपर्क झाला नाही. थोडासा हलवार गतीने चेंडूची हाताळणी नयनने केली, कारण नयनला माहिती आहे की आतिश मोठे फटके खेळण्यासाठी सज्ज आहेत. परंतु पंचांचा निर्णय एक्झॅक्टली नो बॉल आलाय. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये एक्झॅक्टली काही चुका केलेल्या आहेत आणि तेच मात्र पंच त्यांनी पंचांची मात्र संवाद साधतायत. कारण जो फायलिंगचा तो शत्रुशी होता तो मात्र 30 सर्कलच्या बाहेर उभा होता आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पंचांनी ती गोष्ट हेरली आणि इथे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता मात्र त्याचा कुठेतरी भुर्दंड भोगावा लागेल. आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर एक योग्य निर्णय, जशी घारीची नजर असते त्याच अनुषंगाने मात्र पंचाची नजर या स्पर्धेवरती आहे. पण तो शकील कोटी सर होते स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्याकडून मात्र आपल्याला हा निर्णय पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे पंच परेश महाजन सुद्धा आहेत ऑन फील्ड पंच. आणि यापुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री हिट असणार आहे. क्या बात आहे. दुपारच्या सत्रामध्ये असं वाटतं की आतिश भुईर यांना मात्र लंचची मेजवानी मात्र मिळाली आणि तो मेजवानी स्वीकारेल का. आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत की या फ्री हिट चेंडूवरती एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल का. ओव्हर विकेट नयन पुन्हा एकदा. हो लो फुटा चेंडू होता, परंतु तो चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र कनेक्शन परफेक्टली जुळलं नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आणि पंचाचा मात्र तिथे लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. ही संधी होती परंतु कुठेतरी लवकर फटका पीक केला आतिश भुईरनं आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये. 18 धाबांची पार्टनरशिप आतापर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते, कारण एकही विकेट्स ड्रोन 11 संघाने गमावला नाहीये. एक जमेची बाजू ड्रोन 11 संघाची आपण पाहतोय. वेलकम निलेश सोरगे, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं. नयन गुलवी पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय, विकेटचा शोधात आहेत. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पहा. डे पूर्ण शतशी मात्र येतात, वेगाने चेंडूची फेकी, परंतु 2 धाबा तिथे मात्र सहजपणे पूर्ण केले गेला. तिहेरीचा प्रयत्न होतोय, मैदानाच्या आतमध्ये भागमभाग सुरू आहे आणि अखेर तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अनिल हा इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होता असताना पहिला धक्का लागतोय ड्रोन 11 धामणगाव संघाला. एक रणनीती तिथे आखली होती, एक्झॅक्टली विकेट्स मात्र फेकायची होती आणि त्याच अनुषंगाने मात्र अनिलने मात्र आपल्या विकेटचं मात्र बलिदान दिलं असंच म्हणावं लागेल. कारण बाद होण्यापूर्वी अनिलनं आपण जर खेळ पाहिलं तर 2च चेंडू त्याने फेस केले होते आणि 2 चेंडूमध्ये एकूण 3 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आणि अनिल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज दिलीप आलाय. दरम्यान या ठिकाणी माऊ 11 संघाचे पुरस्कर्ते प्रशांत शेठ भुईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. परंतु नक्कीच मनामध्ये खंत आहे की आतापर्यंत एकही सामना तरी जिंकलेला नाहीये. त्यांच्या सोबतीला विराज 11 संघाचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत जय शेठ भोईर, त्यांना सुद्धा मात्र भरपूर या ठिकाणी स्ट्रगल करावा लागला. ओ माय गॉड, जबरदस्त फटका, अगदी क्लास पाहायला मिळतोय फलंदाजाचा. चांगला स्ट्रोक आणि पाहू शकाल या ठिकाणी एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. बेल खाली पडले, पंच लक्ष असू द्या, बेल खाली पडलेले आहे.
कारण वेगाने वारे वाहतात आणि त्याच अनुषंगाने आता मात्र बेल्स नाही, लक्ष असू द्या. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे खेळपट्टीवरती, कारण दिलीप हा फलंदाज डावखुर आहे आणि अतिश भोईर हा फलंदाज राईटी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी गोलंदाजाला मात्र डोकेदुखी ठरत असते, परंतु तो प्रेशर नयन गुलवी घेईल का, की त्या प्रेशरमध्ये तो गोलंदाजी हाताळेल का, की एखादी विकेट साधून इथे मात्र तो प्राप्त करेल का. फुलटा चेंडू सरळ गोलंदाज डोक्यावरून जबरदस्त फटका आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मात्र हा दर्शनीय स्ट्रोक सजवला आणि या 4 धावा त्याने वसूल केल्या. प्लीज खेळाडू खुक्षामधून जास्त आपण आरडाओरडा करू नका प्लीज, थोडीशी शांतता आपण बाळगायची आहे. मॅच बॉल आलेला आहे. धावफलकावरती धावा आपण जर पाहिले तर एकूण 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त एकच गडी आतापर्यंत या ठिकाणी ड्रोन 11 संघाने गमावलाय. यानंतर मायू 11 विरुद्ध विराज 11 या दोन संघादरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. चला गो फास्ट, जास्त वेळ आपण खर्च करू नका. कुठ्टापत्र चेंडू होता ऑन साईडला, मात्र अडकणी एकटे केला. वाडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने मात्र पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, चांगली फेक विकेट किपर एनकडे. तिथे मात्र पाहू शकाल दुहेरीचा प्रयत्न होतोय. विकेट धोक्यात होती, परंतु फेक थोडीशी संत आली आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरक्षित दोन्ही फलंदाज आपापल्या कॉपिंग पिचमध्ये पोहोचले गेले आणि अखेर एक धाव तिथे मात्र कंप्लीट होत असताना एका धावेवरती समाधानी राहिले आणि सिंगलच्या वतीने धावफलक 26 या आकड्यावरती जात असताना अतिशय भुईराज चांगली इनिंग पेश करतोय. एक्झॅक्टली त्याच्या इनिंगमध्ये जर पाहिलं आपण तर 3 डॉटने तो खेळला आहे, परंतु 3 चौकार सुद्धा आले, एक तिहेरी धाव सुद्धा आली आणि एक सिंगल धाव सुद्धा त्याच्या बॅटमधून आज पाहायला मिळाली. पूर्णपणे संघाची आपली जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना त्या जबाबदारीपूर्वक मात्र त्या ठिकाणी तो खेळ करत असताना आणि त्याला चांगली साथ देतो बॅटर दिलीप आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. ओ चेंज पेस, परंतु लेन जर पाहिली तर अखूट टप्प्याची होती, थोडंसं लवकर फटका फेक केला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये मात्र पाहिलं तर कुठलाही परफेक्टली कनेक्शन झालं नव्हतं आणि हा लिगल चेंडू आपण पाहतोय परफेक्टली लेंथ होती. नयन गुलवीचा षटकाचा आपण जर खेळ पाहिलं तर आत्तापर्यंत नयन आपण जर विचार केला तर षटक कंप्लीट झालंय आणि या षटकामध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली नयन आत्तापर्यंत 10 धावा 11 धावा खर्च केला. त्यामध्ये आपण जर पाहिली तर एक धावी 26 धावा आहेत, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 धावा नयन गुलवीने खर्च केला. त्यामध्ये आपण एक लेग बायची धाव पाहिली. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 16 धावा आल्या होत्या, परंतु त्या 16 धावा आल्यानंतर कुठेतरी नयन कमबॅक केलं असंच म्हणावं लागेल, कारण या षटकामध्ये एक आपण जर पाहिलं तर रनआउटची विकेट सुद्धा मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली होती. आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय चेतन ठाकरे आणि आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये 4ही मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्याने पटकावले. काय जबरदस्त कामगिरी या चेतन ठाकरेची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. इथे मात्र फटका कडक आहे आणि त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण मिड विकेटवरती पाहायला मिळालं. इथे मात्र पहा दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु एकच धाव तिथे मात्र पूर्ण केली, परंतु एक्झॅक्टली फलंदाज बाद आहे का नाही हेच पंचाने मात्र एक्झॅक्टली कन्फर्मेशन तिथे मात्र द्यायचं आहे. फलंदाज बाद सुद्धा नसेल आणि फक्त एकच धाव असेल. प्लीज चला आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे, आपण एकत्रित येऊ नका सगळेजण, कारण ज्यावेळी तुम्हाला दुहेरी तिहेरी धाव घ्यायची आहे त्यावेळी या दोन्ही फलंदाजांना आपलं जे घरं आहे ती मात्र सोडणं गरजेचं आहे, परंतु तशा प्रकारचा प्रयत्न झाला नाहीये आणि त्याच अनुषंगाने मात्र आतिशला आता मात्र स्ट्रायकिंग एंडला राहावं लागेल. धावफलकावरती 27 धावा
एक वेगळी रणनीती आज ड्रोन 11 संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे, कारण आतिश भुईरला मात्र कुठेतरी बलिदान देण्याचा मात्र या ठिकाणी संदेश दिला जातोय. परंतु आतिशने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय, परंतु इथे मात्र पहा अगदी ब्लॉक केलाय फलंदाजाला. आणि हेच वैशिष्ट्य राहिले चेतन ठाकरेचं. मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल किंवा आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाचा डिपार्टमेंट असेल, या तिन्ही विभागामध्ये आज या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये चेतन ठाकरे पूर्णपणे चमकतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र या लीगमध्ये जय पारधी बाबा संघानं एकही सामना गमावला नाहीये. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती, त्यानंतर दुसरा चेंडू मात्र निर्धाव पाहायला आपल्याला धावसंख्या स्थिर आहे 27 वरती मात्र इथे स्थिरावलेले आहे. आणि मी खेळाडू कक्षामध्ये विनंती करतो की प्लीज आपण कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी आरडाओरडा करू नका. ओ इथे मात्र हो केलाय, एसटी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला होता, परंतु शॉर्ट फाईनलीकडे पहा किती चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे पाहिलं आपण. एक्झॅक्टली 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असंच म्हणावं लागेल. परंतु आतिश भुईर वारंवार मात्र दुहेरीच्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये आहे, शोधात आहे, परंतु त्याला मात्र पारधी जय पारधी बाबा संघाचे जे खेळाडू आहेत ते मात्र नक्कीच बाद करण्याचा प्रयत्न करत नाहीत. की त्यांना सुद्धा माहिती की जेवढा वेळ आतिश भुईर खेळपट्टीवरती राहील तेवढा वेळ कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून आपण नक्कीच इथे वाचवू शकतोय. परंतु कधी कधी अशा प्रकारच्या घटना सुद्धा आपल्या अंगलेखी येत असतात. मला नक्कीच 2 स्पर्धा आठवतात त्याचा मी नक्कीच उल्लेख करेन. परंतु हा चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर चेतन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. ओरपी चेंडू मिस टायमिंग आहे, परंतु या ठिकाणी सेफ लँडिंग होईल, कारण मिड ऑफ कडे मात्र कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोहोचेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. आणि आता तिहेरीच्या प्रयत्न मात्र फलंदाज आतिश भुईरला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात ही दुसरी विकेट्स गमावली ड्रोन 11 या संघानं. ज्ञानेश्वर आपण एसके ट्रॉफीमध्ये पाहिले होते चेरोबा स्पोर्ट वाशिर आणि धनेश इलेव्हन कुकच्या संघामध्ये तो सामना आय थिंक धनेश इलेव्हन आणि श्रीराम स्पोर्ट जांभळपाडा संघामध्ये तो सामना सुरू होता. एक्झॅक्टली प्रेम पाटील स्ट्रगल करत होता आणि त्यामुळे सुरेश पाटील त्याला बाद करत नव्हता, परंतु त्याच फलंदाजानं स्लॉग ओव्हरमध्ये एकाच षटकामध्ये 4 षटकार लगावले. अशा घटना होत असतात. परंतु मी नेहमीच सांगतो की क्रिकेटमध्ये कोणाला कमी लेखू नका, की तुम्ही प्लॅनिंग करू शकता, रणनीती आखू शकता. परंतु आतिश भुईरने मात्र या ठिकाणी नक्कीच आपली विकेट सॅक्रिफाईस केली असंच म्हणावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये नवी फलंदाज आलाय सूरज भोईर. लो पुढचा चेंडू होता, बॅकचिक कडा आणि चेंडू मात्र गल्लीमध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली जाईल. आज चेतन ठाकरेचा विचार केला तर परफेक्टली लेंथ आणि लाईनवरती त्याने मारा केलाय आणि त्याच अनुषंगाने त्याच्या विरोधात कमीत कमी मोठे फटके आपल्याला या लीगमध्ये पाहायला मिळाले. त्या फटक्यावरती आपण लक्ष वेधूया. 2 गडी बाद, एकूण धावसंख्या आपण पाहतोय 31-31, लॉस ऑफ 2 विकेट्स. यानंतर विराज 11 विरुद्ध मायू 11. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण यावं. नाणेफेकीसाठी मायू 11 संघाचे पुरस्कर्ते प्रशांत शेठ भुईर आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, परंतु मनामध्ये खंत आहे. हरकत नाही, क्रिकेट आहे, कभी खुशी कभी गम. आणि त्यांची अर्थातच सुकन्या त्यांच्या नावाने जो संघ आपण पाहतो, आणि ती सुकन्या ही स्पर्धा पाहण्यासाठी येणार होते, परंतु 3 सामने गमावल्यानंतर त्यांनी सांगितले की पप्पा मी घरीच ही स्पर्धा पाहीन. हरकत नाहीये. ओरपिच चेंडू होता, परंतु पायांची हालचाल नव्हती. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, अगदी सरळ बॅट लॉफ्टेड ऑफ ऑन ड्राईव्ह तिथे फटका खेळण्याचा प्रयत्न सूरज भुईरने केला, परंतु पूर्णपणे ब्लॉक केलं गोलंदाज चेतननं. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.33च्या साह्यानं धावगतीनं धाबा जोडल्या. आतापर्यंत ड्रोन 11 संघानं 2 गडी बाद 31 आणि अजूनही मात्र 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चेतनचा स्पेल पहा, एक सफलता त्याने प्राप्त केली. आता आय थिंक तो धाव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता, परंतु गोलंदाजी पहा, अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूशी गोलंदाजी. फक्त 5 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केल्या आणि त्याचमुळे ही स्पर्धा त्यांनी गाजवली असं म्हणायला हरकत नाहीये. मी काल सुद्धा उल्लेख केला होता चेतन ठाकरेच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हिमेश माली यांनी सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. चला जास्त वेळ टीम मिटिंग नको प्लीज, आपल्याला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे. कारण नॉन स्टॉप क्रिकेट आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळवायचं आहे, कारण आज फक्त आणि फक्त 15 सामने खेळवायचे आहेत. (31) 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि त्याचमुळे थोडा वेळ आपण विश्रांती इथे घेत आहोत आणि जाऊया आता मात्र डीजे सूरजकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
DJ सूरज. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मंगेश बुधर. संतोष बुधर आणि मंगेश बुधर यांनी निकीच्या स्पर्धेमध्ये जय पारदेबाबा संघासाठी चांगला खेळ प्रस्थापित केलाय, परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये पाहूया कशा रीतीने दिलीप आणि सूरज भुईर अटॅक करेल. पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटमध्ये परफेक्टली मिडलिंग झाला नाही. बॅटची कडा आय थिंक तिथे मात्र लागली आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केल्यानंतर स्ट्रायकिंग इनला आता मात्र आपल्याला सूरज भुईर पाहायला मिळेल. एक सूरज जर पाहिला तर अगदी आकाशामध्ये चमकतोय, पूर्णपणे या स्पर्धेवरती तो प्रसन्न झालाय. परंतु हा सूरज भुईर या स्पर्धेच्या माध्यम सूरज पाटील आहे, थोडंसं करेक्शन करूया. मुकदम नॉट भुईर, ओनली पाटील. आणि त्या सूरज पाटीलची पाटीलगिरी मैदानामध्ये पाहायला मिळेल का? धावफलकावरील धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 32 धावा. अजूनही या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे, परंतु पारदेबाबा संघ लक्ष सुद्धा तुम्ही जास्त वेळ या ठिकाणी खर्च करता, त्याकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावा लागेल. पंचांचा नो बॉलचा इशारा हुक केला आणि पाठवला लॉंग लेगच्या दिशेनं. चेंडू मात्र वेगानं फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सहा शतरषक लावले होते. खराब कॅप्टनशिप मित्र म्हणेन जय पारदेबाबा संघाची आपल्याला पाहायला मिळतं आणि पंचांचं कौतुक करावं लागेल, ज्या अनुषंगानं या स्पर्धेवरती त्यांनी मात्र घारीच्या नजरप्रमाणे लक्ष केंद्रित केलंय. चला ऑन साईडला 7 शतरषक होते चेतन ठाकरे. चला आपण लगेच फिल्डिंग लगेचच मात्र लावायची आहे, जास्त पंचाची आपण चर्चा करू नका. पंचांचा नो बॉलचा इशारा, त्याच्यावरती आला चौकार. हा फायफर आपण पाहिला, पंजा पाहायला मिळाला आणि ज्या फटक्याची मात्र कुठेतरी द्रोण 11 संघाला आवश्यकता होती तो चौकार अखेर सूरज पाटीलच्या बाटमधून पाहिला. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट, त्याच्यावरती येईल का हा मोठा हिट? सर्वांचे लक्ष आता मात्र सूरज पाटीलकडे लागलेले आहेत, कारण ह्या चेंडूवरती मोठा फटका येईल का? चला चेंडू आलेला आहे मैदानामध्ये, घ्यायचा आपण प्लीज, जेणेकरून जास्त वेळ इथे मात्र खर्च होणार नाहीये. आणि मी विनंती करतो जे स्वयंसेवक आहेत या स्पर्धेचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण आता बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायला हरकत नाहीये. जसा चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जाईल तसा तुम्हाला चेंडू लगेच परत करायचा आहे. आणि याकडे नक्कीच आमचे सुंदरजी पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मात्र स्वयंसेवकांकडे लक्ष केंद्रित करावं. तुम्ही स्पर्धेकडे लक्ष केंद्रित पूर्ण केलेलं आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एवढी मोठी आज स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो. या धामणगाव प्रीमियर लीग अख्खा धामणगाव केलेला. आणि पाहू शकाल या ठिकाणी फ्री चेंडू धावफलकावरती 37 धावा पाहायला मिळत आहेत आणि फ्री चेंडूचा सामना करतोय फलंदाज सूरज पाटील. मंगेश बुधर आता मात्र मार्गस्थ होतोय. आतापर्यंत एक लिगल चेंडू त्यांनी हाताळलाय, त्याच्यावरती आतापर्यंत तरी 7 धावा खर्च केलेल्या आहेत. या पुढील चेंडूवरती काय तो करेल? व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करेल का? एक वेगळी तो रणनीती ती आखण्याचा प्रयत्न करेल का? की सूरज पाटीलच्या विरोधात कशा प्रकारची तो लेंथ ठेवेल? याचा सर्व गोष्टींचा आता मात्र या ठिकाणी आढावा नक्कीच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. हो, चपल होऊन एक्झॅक्टली हुक करण्याचा प्रयत्न होता. आणि मी नेहमीच म्हणतो की जेव्हा जेव्हा फ्री चेंडू असतात त्यावेळी फलंदाज जास्तीत जास्त अतिरिक्त काहीतरी वेगळं पण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि कमीत कमी मोठे फटके आपल्याला फ्री चेंडूवरती पाहायला मिळत असतात. याचं कारण फलंदाज चेंडूची लेंथ पाहत नसतो, चेंडू कुठल्या वेगाने येतो ते लक्ष केंद्रित करत असतो. त्यांच्या मनामध्ये एकच उद्दिष्ट असतो की मला या चेंडूवरती मोठा फटका खेळायचाच आहे. आणि त्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये ज्या पद्धत पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला होताना जास्तीत जास्त पाहायला मिळत असतात. जबरदस्त वापसी संतोषकडून पाहिली आपण. इथे मात्र अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन पर्यंत उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून निघून जातोय. पंचाच्या दोन्ही समांतर आपण पाहिले. वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव तिथे मात्र आपण पाहिली. आणि अतिरिक्त धावेने मात्र संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पुढे जात असताना एकूण 2 गडी बाद 38 धावा. अजूनही पाहिलं तर या पहिल्या इनिंगतील 4 चेंडू शिल्लक आहेत, कारण 2 चेंडू स्क्वेअर हाताळले संतोष मंगेश बुधरनं. ओव्हर विकेटनं पुन्हा मार्गस्थ होतोय. ओव्हर पिच डॉन्सला उडवलाय, हवेत आहे, परंतु मिड विकेटला आहे चेतन ठाकरे, म्हणजे चूक होणार नाहीये. ठाकरेचं मात्र या ठिकाणी अधिराज्य तो या स्पर्धेमध्ये गाजवत असताना. आणि मी नेहमीच म्हणतो ठाकरे फक्त नाव नाही तर तो ब्रँड आहे. आणि फलंदाज बाद झाला या ठिकाणी सूरज पाटील.
सूरज पाटील बाद होण्यापूर्वी आपण जर सूरजचा खेळ पाहिला तर फक्त 4 धावा त्यांनी आपल्या संघासाठी योगदान दिलं आणि त्यासाठी एकूण आपण विचार केला 4 चेंडू त्यांनी फेस केले. 100च्या स्ट्राईक रेटने मात्र त्या धावा आपण पाहिल्या आणि मात्र सूरज बाद झाले तर रमी फलंदाज पवन भोईर आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. परंतु आता मात्र सर्वांच्या नजरा दिलीपकडे लागलेल्या आहेत, परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. इथे मात्र पुन्हा मात्र मिस टायमिंग आहे, विकेट धोक्यात आहे. लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूवरती पोहोचला होता, परंतु त्याच्याकडून झाली चूक. झेल ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळाला फलंदाज पवनला. 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी महत्वाच्या क्षणाला मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहतो या 40 या आकड्यावरती जात असताना. सुरुवात आपण पाहिली तर काय सुंदर सुरुवात होती ड्रोन 11 संघाची. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या, एकही विकेट त्यांनी गमावला नव्हता, परंतु तदनंतर गोलंदाजाने कमबॅक केलाय असंच म्हणावं लागेल. कारण दुसऱ्या षटकामध्ये नईनं 9 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण चेतन ठाकरेचा स्पेल पाहिलं, त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या. इथे मात्र पाक खोदून काढलाय आणि वॉट अ फिल्डिंग. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण पाहिला आपण. नक्कीच आपण म्हणू शकतो की एक्झॅक्टली 3 धावा आपल्या संघासाठी तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. आपण रिप्ले मध्ये नक्कीच पाहू शकतोय आणि क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सज्ज होते. अक्षय पहा पूर्णपणे स्वतःला त्याने मात्र झोकून दिलं, ड्राईव्ह लगावली आणि चेंडूला मात्र त्याने स्टॉपिंग केलं आणि फक्त एकच धाव या चांगल्या स्ट्रोक वरती आपल्याला फलंदाजाने पूर्ण करत असताना पाहायला मिळाली. आणि या पहिल्या डाबातील आता मात्र शेवटचा चेंडू असेल. 41 धावा धाफलक्यावरती जबरदस्त वापसी अजय पारदेबाबा संघाची आपल्याला या पहिल्याच सामन्यामध्ये आज पाहायला मिळत आहे. खराब चेंडू आणि चेंडू सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्हाला स्टँडिंग ओव्हेशन देणारा हा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अशाच प्रकारचा चेंडू नक्कीच मला आठवते मुकादमा आपण सुद्धा होते धनेश चषकामध्ये जी विश्वास पाली साहेबांनी स्पर्धा आयोजित केली होती. एक्झॅक्टली तो चेंडू त्या चेंडूवरती रेश्मा मयेकर नक्कीच पूर्णपणे दुखापत झाली असती, परंतु दुर्दैव होतं की तो चेंडू मी झेल कॅरी केला आणि त्या रेश्मा मयेकर आज या जीवनामध्ये मात्र एक्झॅक्टली नसती असंच आपण या ठिकाणी उल्लेख करूया. तर जाऊया आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याच्या दिशेने नाणेफेकीकडे. परंतु आमचे जे लाईव्ह ऑपरेटर आहेत त्यांच्या शिरेला आणि पुढील तो सामना आपण पाहतोय विराज 11 विरुद्ध मायू 11 या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. नाणेफेकी करण्यासाठी पाहुण्यांना आपण इन्व्हाइट करूया. सन्माननीय विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे सन्माननीय जय शेठ भुईर यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या भोईर साहेब या आपण अगदी मिडलला या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करीत आहोत. नाणेफेकी माहितीच आहे, एका बाजूला धामणगाव प्रीमियर लीग आणि दुसरीकडे DPL आहे आणि विद्यमान सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करतोय. तर सतीश माली कॉल देत आहेत DPL. ते DPL ची मागणी आणि ते झालेलं आहे. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थान सतीश आतापर्यंत नक्कीच तुमच्या संघाचा थोडंसं खराब परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही तुमचे 2 सामने शिल्लक आहेत. जर 2 सामने तुम्ही जिंकले तर आय थिंक कधी तुम्हाला संधी मिळू शकते. तर हा सामना किती महत्त्वाचा आहे? खूप महत्त्वाचा आहे. 3 मॅच हरलो आम्ही, तर ही जर जिंकली तर दुसरी जिंकली आम्ही चान्स भेटेल आम्हाला. टॉस जिंकला एक्झॅक्टली काय करणार, फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी गोलंदाजी. गोलंदाजी ते मात्र तुम्ही स्वीकारत आहात. सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने शीतपेय आहे. आपण त्या संघटनेकडे आपण शीतपेय देऊया. आज खुश तुफानी करते हे थम्स अप आणि या थम्स अप मिळाल्यानंतर सतीश माली आपल्या खेळामध्ये काय आम्हाला या आजच्या दिवसामध्ये लाभलेल का? नक्कीच. आणि प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच कुठपर्यंत तुम्ही एक्झॅक्टली थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आसपास. तर की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भावेश, जसं कागदावरती तुझं नाव आहे एक्झॅक्टली तसं कार्य तुमच्या संघाचं आम्हाला पाहायला मिळालं नाही, याचं एक्झॅक्टली कारण काय आहे? आता आम्ही प्रयत्न करायचा. समोर संघ पाहिले तर सतीश माली यांचा संघ आहे, त्यांचा संघ सुद्धा पाहिला तर अगदी बॅलन्स संघ आहे. तर त्या संघाला पराभूत करायचा असेल तर किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आणि एक्झॅक्टली कुठला असा खेळाडू आहे तो ट्रम्प कार्डची भूमिका या मॅच मध्ये स्वीकारेल? हॅलो चेक. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहोत. तर आतापर्यंत तुम्ही स्पर्धा कशा रीतीने एन्जॉय केली? खूप स्पर्धा चांगली केली आणि गावकऱ्यांचं धन्यवाद मागेन. आमची फर्स्ट टाइम एवढी टुर्नामेंट चांगली.
हे जो आयकॉन म्हणून या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या ग्रामस्थांना काय संदेश देण्याचा तुझा इथे छोटासा प्रयत्न असेल? काही संदेश नाही, फक्त पुढच्या दरवर्षी अशीच स्पर्धा झाली पाहिजे. तर अतिशय सुंदर मनोगत दोन्ही संघानं आज व्यक्त केलेलं आहे. तर नाणेपैकी इथे मित्रांनो संपन्न आपण केलेले आहे आणि टॉस जिंकला मायू 11 संघाच्या संघनायक अर्थात सतीश मालीनं टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. तर आपण जाऊया टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये सहकारी समालोचक नांदुरकी विजय पाटील. धन्यवाद. धन्यवाद योगेश पाटील सर. चला लगेच आपण मॅचकडे वळणार आहोत. इथून प्रथम बॅटिंग करत असताना द्रोण 11 संघाने 47 धावा करत असताना 48 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. ते जय पारधी बाबा संघासमोर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अपराजित असणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. चांगली कामगिरी चेतन ठाकरे यांच्या कॅप्टन्सीमध्ये पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अनिल गोलंदाज सज्ज. P1चं षटक आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि संतोष. स्वप्नील स्ट्राईक वरती आहेत, संतोष नॉन स्ट्राईक वर. गोलंदाज सज्ज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विचार केला तर खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक लॉंग ऑफला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्ही शेपमध्ये दोन्ही फिल्डर. त्यातनंतर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत. मिड ऑफ आहे. शॉर्ट पॉइंट. एक थर्ड मॅनला खेळाडू उपस्थित दिसतोय. पहिलाच बॉल अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉलला सरळ काढलाय मिड विकेटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. व्हेरी गुड शॉट. वाईडिश मिड विकेटला जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला आडवा बॅटनं. या 4 धावा. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. 48 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात करून देतोय स्वप्नील. अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. 48 धावांचा चेस डाऊन करायचं असेल तर तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. यावेळेला अख्खूर टप्पाचा बॉल नक्कीच नव्हता. चांगली लेंथ वापरत असताना यावेळी गोलंदाज पाहायला मिळाला अनिल. बॅटची एज. थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित आहेत. फक्त मेल एकच धाव. 5 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात आहे. जय पारधी बाबा या संघाची आत्मविश्वास वाढला असेल. ज्या प्रकारे 4 सामने जिंकलेले आहेत आजच्या दिवसामध्ये सुपर संडेमध्ये. पहिलाच सामना दुपारच्या सत्रामध्ये जय पारधी बाबा त्यांच्या विरुद्धमध्ये द्रोण 11 मैदानाच्या आतमध्ये. सेकंड इनिंग सुरू आहे. पुढे सरसावत असताना यावेळेला डॉट बॉल. चांगली लेंथ, चांगली लाईन यूज करत असताना चेक प्रॉपर. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जे आपण अतिशय भव्य आणि दिव्य ज्या ट्रॉफीज पाहतोय पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत आणि त्या ट्रॉफींचे पुरस्कार ते धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महेश शेठ माली हे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक स्वागत आहे धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये. चांगला प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न अनिल यांचा. पण असे झेल घेणं खूप सोपं नसतं. गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये असताना त्यानंतर लगेच चेंडूवरती झेपावणं थोडंसं कठीणच असतं आणि तो प्रयत्न केला अनिल याने. खूप चांगला बॉल. ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. क्रॅकिंग ड्राईव्ह. फिल्डर आहेत मिड ऑफला. फक्त मेल एकच धाव. एका धावेने तो माझा धावफलक पुढे सरकवत असताना धावसंख्या धावफलकावरती 7. कुठल्याही प्रकारचा गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. विकेट आतापर्यंत मिळालेलं नाहीये. जय पारधी बाबा संघ चांगली बॅटिंग करतायत आतापर्यंत. यावेळेला मात्र सुपर शॉट. कव्हर पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत. त्यांना हुलकावून देऊन चेंडू सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
नक्कीच आपण पाहू शकाल या ठिकाणी अतिशय सुंदर ट्रॉफीज पाहतोय आपण पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत आणि त्यासाठी आम्हाला खूप मोठं मोलाचं योगदान देणारे आमचे सन्माननीय महिदादा माली त्याचप्रमाणे पप्पू शेट माली आणि त्यांचे सुपुत्र रुद्र रुपेश माली हे सुद्धा मात्र व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. नक्कीच आपण माली परिवाराचा या स्पर्धेच्या वतीनं आणि या दात्यांचा आपण करूया आभार व्यक्त, कारण चांगलं योगदान तुमच्या वतीनं आम्हाला स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे. असं सहकार्य तुमचं नेहमीच आम्हाला या लीगमध्ये मिळेल याच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून बाळगतोय. थँक्यू. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न आणि कट करण्यामध्ये यश देखील मिळालं संतोषने. 4 धावा, 4 धाव्यांची धावफलक धावसंख्या आहे 11 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट ज्याला म्हटलं जातं ती सुरुवात करून देत असताना हे दोन्ही बॅटर स्वप्नील आणि संतोष. ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर एक तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो, त्यावेळेला तुमची बॅटिंग देखील खुलून होताना दिसते आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आत्मविश्वासाने हे दोन्ही बॅटर उतरलेत. आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे या अनुषंगाने उतरलेले आहेत आणि त्यांची सुरुवात आता मात्र अगदी दिमाखात झालेली आहे. पॉवर प्ले षटक संपुष्टात आल्यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. सूरज पाटील थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये इथे बदल, डीप मध्ये पॉइंट वरती खेळाडू आलेत, बरोबर बॅकवर्ड पॉइंटला. थर्ड मॅन मिड ऑफ आहे, त्यात नंतर लॉंग ऑफला एक खेळाडू उपस्थित आहेत. शॉर्ट फाईन लेग, एक पॉइंट. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेटने. चांगला बॉल, चांगली लेंथ यूज करत असताना डॉट बॉल. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतायत सूरज पाटील. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आउट कटर पाहायला मिळाला, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये आतापर्यंत जी सुरुवात राहिलेली आहे ती अतिशय चांगली आहे. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. चेस डाऊन करत असताना चांगली बॅटिंग अपेक्षित आहे आणि ते बॅटिंग करणं देखील खूप गरजेचं आहे. यावेळा मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ होता. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. फक्त मेले एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये फलंदाज होता अपयश. पहिला धक्का लागतोय. धावबादच्या माध्यमातून फलंदाज बाद. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. लगेच तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आले चेतन ठाकरे आणि बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच चेतन ठाकरे यांनी घेतलेले आहेत. नक्कीच त्या सर्व फलंदाजीचा गोलंदाजीचा आत्मविश्वास चेतनकडे देखील असेल. या सामन्यामध्ये, महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल हे पाहणं देखील तितकं निर्णायक ठरणार आहे. सूरज पाटील यांच्या दुसऱ्या बॉलवरती यश. आणि आजच्या दिवसामध्ये सुपर संडे मध्ये संपूर्ण मैदानाच्या चौफेर बाजूने प्रेक्षक पाहायला मिळतात. सामन्याचा आनंद घेतला जातोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, स्वीकारला जाईल. फलंदाजाचा इथून संपुष्टात येतोय खेळ. दुसरा बॅटर बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु हवं तितकंसं एलिव्हेशन त्या स्ट्रोकच्या मागे पाहायला मिळालं नाही. बॅट आणि बॉलमध्ये हवा तितका संपर्क पाहायला मिळाला नाही. त्या अनुषंगाने फलंदाज बाद झाला. मैदानाच्या चारी बाजूला जे 12 संघ मालक आहेत त्यांचे कटआउट्स आपण पाहू शकता. बरोबर लॉंग ऑफच्या दिशेने संघ मालक आतिश भोईर यांचा संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, द्रोण 11, त्यांचा कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय.
चारी बाजूला सर्व आमचे जे संघ मालक आहेत त्यांचा कटआउट. अख्खा धामणगाव खेलेगा. नक्कीच जयेश दगडू भोईर विराज 11 यांचा जो संघ आहे त्यांचा देखील आपण नामोल्लेख जरूर करणार आहोत. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु संधी होती तिथे 2 धावा घेण्याची. 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. तगड्या काठीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि मोठे फटके मारण्यामध्ये देखील हा फलंदाज माहीर आहे निलेश भोईर. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. 2 धावांची धाव फलक 14 वरती. बघा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. तोपर्यंत संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा देखील त्या पूर्ण केल्या गेल्या. चांगला चेस जाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेतन ठाकरे आणि पवन भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती पवन निलेश आहे सॉरी. यावेळेला आडव्या बॅटनं वॉर शॉट. चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वाईड ऑफ लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडूला सरळ भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. का जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला निलेश यांच्या बॅटमधनं. षटकार. जय पारधी बाबा संघाचा विचार केला तर पहा मित्रांनो, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. परंतु जर आपला नसीब जर आजमावायचा असेल तर आमच्याकडे फक्त थोडेसे कुपन शिल्लक आहेत. जर नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जर बाईक तुम्हाला जिंकायची असेल तर एक कुपन खरेदी करा आणि कुपन प्राइस आहे फक्त 500 रुपये. आणि हे फक्त संधी फक्त आमच्या धामणगावकरांसाठीच आहे. संधीचा लाभ घ्या आणि सोनं करा. जाऊया मॅचकडे. यावेळेला लो फुलटॉस बॉल टर्न केला. यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये लॉंग ऑफला खूप चांगला बॅकअप पाहायला मिळालं. दरम्यान 1 धाव पूर्ण. चांगला स्ट्रोक. 21 धावा धाव फलकावरती. आणि ज्या आपण कुपनचा उल्लेख केला फक्त 500 रुपयामध्ये हा कुपन घ्या आणि ती चमचमती गाडी आहे ती तुम्हाला नक्कीच तुमचं नशीब असेल तर तुम्हाला मिळेल. हो नक्कीच. आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं नक्कीच आभार व्यक्त करूया. 2 षटकांची समाप्ती इथे मात्र पाहायला मिळत आहे. 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. चला आपण फिल्डिंग लगेच लावायची आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांक आम्हाला नक्कीच अतिशय सुंदर देखण्या ट्रॉफीज आपण जर पाहिल्या तर सन्माननीय 21 धाबा झालेल्या आहेत. 27 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. 12 गेंदों में 27 रनों की जरूरत. सन्माननीय महेशजी माली आणि रुद्र रुपेश माली यांच्या वतीने आम्हाला ट्रॉफी लाभलेल्या आहेत. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण 2 ट्रॉफी देणार आहोत जे आम्हाला सन्माननीय सचिनजी माली यांच्या वतीनं लाभलेल्या आहेत. त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्रत्येक सामन्याच्या ट्रॉफीचा आपण विचार केला तर मिस्टर रोहित भुईर उर्फ छोट्या यांच्या वतीनं आम्हाला लाभलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी सुद्धा आम्हाला ट्रॉफी लाभलेल्या आहेत. रोहित भुईर उर्फ छोट्या यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 40+ आणि बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी सन्माननीय गौतमजी पाटील यांच्या वतीने ट्रॉफी लाभलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बेस्ट कॅश टुर्नामेंट साठी ट्रॉफी लाभलेली आहे मिस्टर रोहित भुईर उर्फ छोट्या यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. जे पाहुण्यांच्या सन्मानासाठी जे सन्मान चिन्ह पाहत आहोत जे आम्हाला सर्व निलेश सोरगे यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत त्यांचा आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण जर विचार केला तर
जे आपण चेंडू वापरतो या स्पर्धेमध्ये निव्या कंपनीचे जे आम्हाला सर्व 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल राघोजी माली असतील, विश्वनाथ माली, श्रीकांत भोईर, दीपक भोईर, मनोज भोईर, भरत शेंडे, सचिन हरी भोईर, किरण भोईर, रामा भोईर, रमेश भोईर, रमेश पाटील, स्वप्नील भोईर, योगेश भोईर, नंदकुमार भोईर, राकेश माली, अमोल भोईर, मच्छिंद्र भोईर, संदेश भोईर या सर्वांचा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्यानंतर जे आपण पाणी पाहतो या स्पर्धेमध्ये जे सन्मान्य संतोष कान्हा भोईर आणि शशांक दगडू भोईर जे विद्यमान पोलीस पाटील आहेत या सर्व दात्यांचं मनापासून हृदयाच्या अंतकणातून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. तर चला लगेच आपण मॅचकडे वळूया. मॅच महत्त्वपूर्ण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धामणगाव प्रीमियर लीग यावेळेला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चेतन यांचा आणि प्रयत्न इथून मात्र फसला. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर राहिला. हे बघा पाहू शकता लेग कटर पाहायला मिळालं. डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत वाढवेल, प्रेशर वाढवेल, दबाव वाढवेल. दबावाचा सामना देखील आहे. 48 धावांचा टार्गेट असताना चांगली बॅटिंग अपेक्षित आहे. यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर नजर नाही आहे चेंडूवरती. डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल वरती एक वेगळं समीकरण नक्कीच पाहायला मिळेल. हे बघा पाहू शकता रिप्ले मध्ये हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. आणि अशा प्रकारचे स्ट्रोक जर तुम्हाला सजवायचे असतील, खेळायचे असतील, तर तुम्हाला नक्कीच चेंडूवरची जी नजर आहे ती अचूक ठेवणं खूप गरजेचं असतं, परंतु ती नजर आपल्याला पाहायला मिळाली नाही. यावेळेला माझा वॉटर शॉट, पिकअप स्ट्रोक, चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. काय स्ट्रोक खेळलाय, जसा बॉल आला तसा बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे रिप्ले मध्ये पाहू शकता. पिकअप केलाय चेंडूला, पेसचा वापर केला. गोलंदाजा पेसचा वापर करत असताना चेतनने ठोकला हा षटकार. विजयाचं शंकनाद करेल का? नो डाऊट या कॅप्टननं भरपूर काही आपल्या टीमसाठी केलेलं आतापर्यंत आणि तशा प्रकारची कामगिरी आतापर्यंत करत असताना चांगली पार्टनरशिप 2 बॅटरमध्ये. एका बाजूला विचार केला तर निलेश, त्यानंतर चेतन हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये करताना दिसत आहेत. 28 धावा. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट, जमिनीलगत चेंडू घेऊन काढला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाडू उपस्थित, तिथून झाले फंबल. दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक पुढे सरकत असताना धाव संख्या आता मात्र 30 वरती जाऊन पोहोचली. चांगली धाव संख्या राखत असताना आतापर्यंत तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सागर गुळवी चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत एक षटकार जरूर आलेला आहे त्यांच्या ओव्हरमध्ये. अजून देखील 18 धावांची गरज आहे येणाऱ्या काही चेंडूमध्ये. यावेळेला फुल टॉस बॉल, कुठे जायचं होतं आणि गेलं कुठे. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला जवळजवळ. जाना तर मुंबई पहुंच गे पुन्हा. 31 धावा, 3 षटकांचा खेळ इथून संपुष्टात आला, संपन्न झाला. आता मात्र धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 कोणाला बनणार खतरा हे येणारे 6 चेंडूंवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला सामना. आता थोडंसं दबाव दोन्ही टीम्सवरती आहे. एका बाजूला या स्पर्धेमध्ये अपराजित असणारा संघ जय पारधी बाबा आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये द्रोण 11 संघ हे देखील फाईट बॅक देताना DPL मध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये ज्या अनुषंगाने ही स्पर्धा भरवली आहे, धामणगावातील खेळाडू तालुकास्तरीय क्रिकेट असेल, जिल्हास्तरीय क्रिकेट असेल, संपूर्ण भारतामध्ये देखील एक खेळाडू चमकावेत या अनुषंगाने ही स्पर्धा भरवली आहे. आणि त्या स्पर्धेचं मी तर म्हणेल आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये चांगला खेळ सर्व प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज. चला टीम मीटिंग कुठल्या प्रकारची घेऊ नका, आज फक्त 15 सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं फास्ट देखील खेळा. कालच्या दिवसामध्ये मनोज कारबे सर आज देखील आम्हाला जॉईंट होणार आहेत. त्यातनं समीर ठाकरे देखील आम्हाला जॉईंट होणार आहेत. म्हणजे योगेश पाटील सर आणि खूप चांगलं
समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. चला 6 चेंडू 17 धावेची गरज. गोलंदाज पवन भोईर सज्ज झालेला आहे. 17 धावा डिपेंड होतील की या 17 धावा चेस डाऊन होतील. पहिला बॉल वर शॉट, जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा एफर्ट मध्ये हा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. टप्प्याचा बॉल खोदून काढला अक्षरशः, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार वसूल केला. आता मात्र मॅच इक्वेशन आहे 5 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 13. 5 चेंडू 13 धावांची गरज. मॅच मध्ये अजून ट्विस्ट बाकी आहे. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. एखादा विकेट आला तर नक्कीच या मॅचचं इक्वेशन, या मॅचचं पारड बदलू शकतं. परंतु असं काही होईल का? पवन भोईर यांच्यावरती दबाव असेल. चौकार आल्यानंतर फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला देखील फुल टोल वसूल करत असताना हा षटकार. सुवर्ण संधी होती. फुल टॉस वरती घेऊन फुल टोल वसूल करत असताना चेतन ठाकरे यांच्या बॅटमधनं हा षटकार. आणि कर्णधार कसा असावा तर चेतन ठाकरे सारखा असावा. आणि काय गोलंदाजी करतोय, काय फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं. आणि त्याच्या जोरावरती तो आत्मविश्वास असेल, तो कॉन्फिडन्स त्या खेळाडूकडे असेल आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळाला चेतन ठाकरे यांचा. आता मात्र धावसंख्या 41 वरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 7 धावेची गरज. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. पवन भोईर यांचे 1-2 चेंडू जर डॉट आले तर या सामन्यामध्ये रंगत वाढेल. पुन्हा एकदा सज्ज चेतन. अजून एक फुल टॉस बॉल, मॅच फिनिश होईल का? यावेळेला मात्र वाईड ऑफ लॉंग ऑनला हा येतोय. बिग 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 षटकार. 6 धावा. चौकार आहे 4 धाव्यांसाठी. हे बघा पाहू शकता आपण, फुल टॉस वरती घेऊन वाईड ऑफ लॉंग ऑनला क्लिअर करत असताना 4 धावा. या 4 धाव्यांची धाव फलक 45 धावा धाव फलकावरती. फक्त आता 3 धावेची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 3 धावेची गरज. सामन्यामध्ये काय होईल? नेट टू नेट फाईट. एखादा विकेट इथून मिळवण्याचा प्रयत्न असेल पवन भोईर यांचा. दबाव टाकण्याचं काम करावं लागेल. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अशा प्रकारचा खेळ अपेक्षित जरूर असतो कर्णधाराला, पूर्ण टीमला. पण तशा प्रकारची कामगिरी आतापर्यंत जरी झालेली नाही आहे द्रोण 11 संघाची. त्या उलट जर विचार केला तर जय पारधी बाबा संघ उत्कृष्ट खेळ करताना पाहायला मिळाला. हलक्या हाताने फक्त सन्मान दिला. 1च धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे. शॉर्ट पॉइंट वरती खेळाडू उपस्थित होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त मिळेल 1च धाव. आता मात्र चेंडू आहेत 2 धावेची गरज. अगदी सामना रोमहर्षक स्थितीमध्ये जाऊन पोहोचला आहे. काही होऊ शकतं. एखादा डॉट बॉल, एखादा निर्धाव चेंडू, एखादा विकेट या मॅच मध्ये रंगत वाढवेल. 2 चेंडू 2 धावेची गरज. यावेळेला वॉटर शॉट. सामना फिनिश. निलेश भोईर यांच्या बॅटमधून हा विनिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार.
यामध्ये सुद्धा मात्र जय पारधी बाबा संघानं लीगल मॅच मध्ये लीग मॅच मध्ये एकही सामना गमावला नव्हता. म्हणजे आतापर्यंत त्यांनी लीग मॅच मध्ये 9 सामने केलेले आहेत या धामणगाव प्रीमियर लीग मध्ये आणि त्या संघाला कुठलाच संघ आतापर्यंत पराभूत करू शकला नाहीये. व्हॉट अ परफॉर्मन्स. आणि या स्पर्धेचा विचार आपण केला तर एक विक्रम आपल्या नावावरती ज्यांनी प्रस्थापित केलाय आणि ही स्पर्धा हा पर्व आपल्या जीवनामध्ये तो कधी विसरणार नाहीये. कारण 5 सामन्यांमध्ये 5 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावले आणि तो खेळाडू आहे जय पारधी बाबा संघाचा चेतन ठाकरे. आपण अनेक स्पर्धेमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड्स पाहत असतो परंतु या स्पर्धेमध्ये पहा एक वेगळा रेकॉर्ड्स आपल्या नावावरती त्यांनी प्रस्थापित केलाय आणि हा रेकॉर्ड्स मोडला जाईल का नाही या धामणगाव प्रीमियर लीग मध्ये हा मात्र नक्कीच सस्पेन्स असेल. परंतु या ठिकाणी सचिन चेतन ठाकरेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सन्माननीय महेश दादा मला या आपण पुढे या. आपल्या शुभास्ते जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण या ठिकाणी वितरित करायची आहे जी आमची ट्रॉफी स्पॉन्सर आहेत सन्माननीय महेश दादा माली. त्यानंतर सन्माननीय पप्पू शेठ माली आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला अतिशय सुंदर हे करंडक लाभलेले आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण हा मेडल या ठिकाणी देत आहोत. कॅश प्राइज सुद्धा आहेत विजय कॅश प्राइज. हा एक्झॅक्टली चेतन थांबायचं आहे. या आपण इकडे या. प्रथम तुझं अभिनंदन करतोय. चेतन या ठिकाणी आपण पाहिलं तर तुझं अभिनंदन आणि 5 पैकी तुम्ही 5 सामने जिंकलेले आहेत आणि 5 सामन्यामध्ये तुम्ही सामनावराचा पुरस्कार पटकावलेला आहे. काय सध्या फील करतोयस? खूप चांगलं वाटतं. माझ्या टीमचा जास्त करून सपोर्ट आहे. रोहित पाणी घेऊन आला तेव्हा बोलला का तू रन मारशीलच. म्हणजे तुझ्या खांद्यावरती पूर्णपणे या संघाची जबाबदारी आहे आणि लीग मॅचेसमध्ये तुम्हाला अजूनपर्यंत कुठला संघ पराभूत करू शकला नाहीये धामणगाव प्रीमियर लीग मध्ये. यासाठी तुम्ही काय करता आणि स्ट्रॅटेजी काय आहे तुमची? खूप चांगला आमचं टीम सपोर्ट करतं आणि गावाचा सपोर्ट आहे त्याच्यामुळे आम्ही खूप पुढे आहे. म्हणजे आतापर्यंत विचार तर केला तर की टॉप 8 मध्ये प्रवेश करणारा तुमचा पहिला संघ ठरला आहे आणि नक्कीच या विजयानंतर तू आपल्या खेळाडूंना आपल्या सहकार्यांना काय संदेश देऊ शकतोस? टीमला आणि आतापर्यंत ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय केलेली आहे. हा नक्कीच. तर नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.